नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण श्रीमंतीच्या एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे खूप कमी लोकांना माहीत असतं. गंमत म्हणजे हे रहस्य पगाराच्या मोठ्या आकड्यांमध्ये नाही, तर पैशाच्या येण्या-जाण्याच्या साध्या हिशोबात म्हणजे कॅश फ्लोमध्ये दडलेलं आहे. कधी विचार केलाय का की वर्षाला 50 लाख रुपये कमावणारी व्यक्ती कर्जबाजारी असू शकते आणि त्याचवेळी फक्त 8 लाख कमावणारी व्यक्ती आरामात पैसे वाचून श्रीमंत होत असते? हे एक कोडं वाटतं, नाही का? पण याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि तेच आज आपण शोधणार आहोत. चला, हे समजून घेण्यासाठी या दोन कथा बघूया. एका बाजूला एक डॉक्टर आहेत. पगार वर्षाला तब्बल 50 लाख. पण त्यांचा खर्च बघा, 52 लाखांवर पोचलाय. याचा अर्थ काय? तर ते दरवर्षी 2 लाखांनी आणखी गरीब होत आहे. आणि दुसरीकडे एक शिक्षक आहेत. पगार फक्त 8 लाख, पण त्यांचा खर्च 6 लाखात बसतोय. म्हणजे ते दरवर्षी 2 लाख रुपयांनी श्रीमंत होत आहेत. आता हे कसं घडतंय? या कोड्याचं उत्तर काही सोप्या नियमांमध्ये दडलेलं आहे. आणि आज आपण तेच नियम एकामागून एक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. उत्पन्न आणि पैशाचा प्रवाह म्हणजेच कॅश फ्लो यातला नेमका फरक काय आहे? कारण श्रीमंतीचा खरा पाया हा पगाराचा आकडा नसतो, तो काहीतरी वेगळाच असतो. तर हा पैशाचा प्रवाह किंवा कॅश फ्लो म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या खिशात येणारा पैसा आणि आपल्या खिशातून जाणारा पैसा यातील फरक. जर येणारा पैसा जाणाऱ्या पैशापेक्षा जास्त असेल तर आपला कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे आणि जर खर्चच जास्त असेल तर तो निगेटिव्ह. श्रीमंतीसाठी पगाराचा आकडा नाही, तर हा पॉझिटिव्ह आकडा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हे चित्र बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होतंय. ते डॉक्टर 50 लाख कमावूनही दरवर्षी 2 लाखांच्या निगेटिव्ह कॅश फ्लोमुळे आर्थिकदृष्ट्या मागे जात आहेत, तर ते शिक्षक कमी पगार असूनही 2 लाखांच्या पॉझिटिव्ह कॅश फ्लोमुळे श्रीमंतीकडे वाटचाल करत आहेत. म्हणजे मुद्दा हा नाही की आपण किती कमवतो, मुद्दा हा आहे की आपण किती वाचवतो आणि आपल्याकडे किती शिल्लक राहत. खरं तर संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली पायरी पैसे कमावणे, दुसरी ते वाचवणे आणि तिसरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ते वाढवणे. दुर्दैवाने बहुतेक लोक फक्त पहिल्याच पायरीवर अडकून राहतात आणि मग विचार करतात की आपण श्रीमंत का होत नाही आहोत. मग पैसे वाढवायचे कसे? इथेच आपला दुसरा महत्त्वाचा नियम येतो. आपण फक्त आयुष्यभर पैशांसाठी काम करण्याऐवजी आपल्या पैशालाच आपल्यासाठी काम करायला कसं लावायचं हे शिकणार आहोत. आणि त्यासाठी श्रमाचं उत्पन्न आणि मालमत्तेचं उत्पन्न या 2 गोष्टींमधील फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. श्रमाचं उत्पन्न म्हणजे काय? सोपं आहे. आपण आपला वेळ आणि मेहनत विकून पैसे कमवतो. म्हणजे जर काम थांबलं तर पैसा येणं सुद्धा थांबतं. पण मालमत्तेचं उत्पन्न ही एक जादू आहे. इथे आपली मालमत्ता म्हणजे आपले ॲसेट्स आपण झोपलेले असतानाही आपल्यासाठी 24 तास पैसे कमवत राहतात. इथे आपल्या वेळेची किंवा मेहनतीची कोणतीही मर्यादा नसते. ॲसेट्समधून उत्पन्न मिळवण्याचे तसे अनेक मार्ग आहेत, पण 3 मुख्य मार्ग म्हणजे एक तर एखादी प्रॉपर्टी भाड्याने देणे, दुसरं म्हणजे अशा चांगल्या कंपन्यांचे स्टॉक्स खरेदी करणे ज्या नियमित डिव्हिडंड देतात, किंवा तिसरं स्वतःचा असा व्यवसाय उभा करणे जो आपल्याशिवायही व्यवस्थित चालू राहील आणि नफा देईल. ठीक आहे, समजा आपण पैसे कमवले, वाचवले आणि वाढवायलाही सुरुवात केली. पण आता ही कमवलेली संपत्ती सुरक्षित ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथेच महागाई आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरण या 2 गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. महागाई ही एका अदृश्य चोरासारखी आहे. ती दरवर्षी आपल्या बँकेतल्या पैशाची खरेदी करण्याची ताकद हळूहळू कमी करत असते. आपल्याला कळतही नाही. म्हणजे जर आपण आपले पैसे फक्त बँकेत ठेवले तर सरासरी 3% दराने त्यांचं मूल्य दरवर्षी कमी होत जातं. काहीही न करता आपले पैसे कमी होत जातात. मग या अदृश्य चोरापासून वाचायचं कसं? उत्तर आहे डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे आपली सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी एकाच प्रकारात न ठेवता ती स्टॉक्स, रिअल एस्टेट, बॉन्ड्स अशा वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये विभागून ठेवायची. याचा फायदा काय? तर जरी उद्या शेअर बाजार ओसळला तरी आपली इतर गुंतवणूक सुरक्षित राहते आणि मोठं नुकसान टळतं. ओके, तर आता आपण संपत्ती सुरक्षित कशी ठेवायची हे पाहिलं. पण तिचा वाढण्याचा वेग कसा वाढवायचा? यासाठी एका शक्तिशाली संकल्पनेकडे वळूया. कर्जाचा योग्य वापर, ज्याला लेव्हरेज असंही म्हणतात.
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सगळी कर्ज वाईट नसतात. गाडी किंवा महागड्या सुट्टीसाठी घेतलेलं कर्ज वाईट कर्ज आहे, कारण या वस्तूंचं मूल्य दिवसेंदिवस कमीच होतं. पण जे कर्ज आपण भाड्याने देण्यासाठी घर किंवा उत्पन्न देणारी एखादी मालमत्ता घेण्यासाठी वापरतो, ते चांगलं कर्ज आहे, कारण ती मालमत्ता कर्जाचे हप्ते फेडूनही आपल्याला वर नफा मिळवून देते. आता हे चित्र बघा, म्हणजे कर्जाची ताकद काय असते ते कळेल. दोन्ही गुंतवणूकदारांकडे 10 लाख रुपये आहेत. गुंतवणूकदार ए स्वतःच्या पैशाने 10 लाखांची मालमत्ता खरेदी करतो. पण गुंतवणूकदार बी बघा, तो किती हुशारीने खेळतोय. तो स्वतःचे 10 लाख फक्त डाऊन पेमेंट म्हणून वापरतो आणि बँकेकडून 40 लाखांचं कर्ज घेतो. यामुळे तो थेट 50 लाखांच्या मालमत्तेचा मालक बनतो. आता जर या मालमत्तेची किंमत वाढली तर त्याचा नफा गुंतवणूकदार ए पेक्षा कितीतरी पटींनी जास्त असेल. यालाच म्हणतात लेव्हरेजची ताकद. तर आपण खूप काही शिकलो, पण नुसतं ज्ञान मिळून काहीच उपयोग नाही, जोपर्यंत ते कृतीत उतरवलं जात नाही. त्यामुळे आजच आपलं पहिलं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. चला, आजच्या महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा पटकन आठवूया. पहिलं, पगाराच्या आकड्यावर नाही तर पॉझिटिव्ह कॅश फ्लोवर लक्ष केंद्रित करायचं. दुसरं, मालमत्ता खरेदी करून आपल्या पैशाला आपल्यासाठी काम करायला लावायचं. तिसरं, महागाईच्या अदृश्य चोरापासून वाचण्यासाठी मालमत्ता खरेदी करायची, नुसते पैसे साठवायचे नाहीत. आणि चौथं, संपत्तीचा वाढण्याचा वेग वाढवण्यासाठी चांगल्या कर्जाचा हुशारीने वापर करायचा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यापैकी कोणता नियम आपण आजपासून आपल्या आयुष्यात लागू करणार आहोत. कारण आर्थिक स्वातंत्र्याकडे होणारी वाटचाल आज एका छोट्याशा निर्णयाने सुरू होऊ शकते. तर मग आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल